मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज सॅटर्डे आणि खूप 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 दिवसांनी किचनमधला ब्लॉग येतोय आणि आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे आमच्याकडे। आर्विकचा 2 जूनला बर्थडे ऑलरेडी झालेला आहे, पण वीकडे होता, म्हणजे स्कूल होती आणि सर्व असतं। तर इथे नॉर्मली मग काय करतात माहितीये, वीकेंडला ते वीकेंडला मुलांचा बर्थडे सेलिब्रेट करतात, जी पण पार्टी करायची असते। तर गेल्या वर्षी आर्विकला 5 वर्ष पूर्ण झाले होते, तर अबुधाबीमध्येच आम्ही हॉटेलमध्ये त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला होता विथ फ्रेंड्स फॅमिली सोबत। तर यावेळी मात्र घरी करणार आहे। त्याला त्याचे 10-12 फ्रेंड्स आहेत जे घरी इन्व्हाइट केले आहेत मी, आणि आजचा पार्टी स्पेशल मेनू सुद्धा एकदम असणार आहे। जो काय काय असेल ते सर्व आजच्या दिवसभरात मी छोटे छोटे क्लिप्स त्याचे शेअर करणार आहे ब्लॉगमध्ये, कारण सगळं शूट करणं पॉसिबल होणार नाही। तर आता वाजलेले आहेत 12:30 वाजायला आलेत आणि सकाळपासून आमचं कामच चालू आहे। तर घरातली क्लिनिंग सुद्धा चालू आहे आणि एकीकडे ना मी इथे जेवण बनवते। लंचमध्ये पुलाव करणार आहे आणि मी जास्तीचा बनवते यासाठी, कारण ना आता झाल्या मी थोडासा सेपरेट करून ठेवणार आहे, संध्याकाळच्या पार्टीमध्ये सुद्धा होईल आणि बाकी आम्हाला आता लंचमध्ये। शिवाय संध्याकाळच्या पार्टीसाठी मी मुलांसाठी नूडल्स करणार आहे, त्याबरोबर चीज बॉल्स करणार आहे आणि सँडविच बनवणार आहे, असे 3 प्लस केक तर असणारच आहे आणि पुलाव जर कोणी आलं आणखी तर असं सर्व मेनू आहे। अजून डेकोरेशन अर्ध प्रिपरेशन झालंय, अर्ध लावायचं आहे सगळं। तर इथे फटाफट मी आता लंच रेडी करते, तुम्हाला दाखवते। राईस बॉईल करून घेतलेला आहे, इथे मॅरिनेशन आहे आणि मस्त आता पुलाव रेडी झाला ना की तुम्हाला दाखवते। तार्विकचे बाहेरचे सर्व टॉयज आहेत ना इथे शिफ्ट केलेत बेडरूममध्ये, कारण मग मुलं आहेत ना ते खेळत बसतील आणि पार्टी एन्जॉय करणार नाहीत। आणि आर्विकला मी काय टास्क दिलाय, तर त्याला ना इथे पोस्टिटवरती आहे ना मी थँक्यू नोट लिहायला सांगितली आहे त्याच्या नावासकट, आणि इथे आहे ना तो सगळीकडे हे जे स्माइली स्टिकर्स आहेत हे पेस्ट करणार आहे। तर रिटर्न गिफ्टच्या बॅग जशा देणार ना मुलांना, तर त्याच्यावरती तो हे स्टिक करून देणार। त्याला हा एक टास्क दिलेला आहे मी। आर्विक हॅपी? आज काय आहे? आज माझा बर्थडे आहे। आज बर्थडे नाही आहे, बर्थडे सेलिब्रेशन। आणि अजून डेकोरेशन सर्व बाकी आहे, घराची क्लिनिंग चालू आहे। इथे बलून्स आहेत ना जस्ट फुगवून ठेवलेले आहेत सर्व, तर डेकोरेशन करायचं आहे इथे। आणि जे जे काही इसेन्शियल आहेत ना आजच्या पार्टीसाठी ते सर्व मी काढून ठेवलं आहे। आणि हे सर्व आहे ना आर्विकच्या फर्स्ट बर्थडेसाठी मी घरी बनवलेलं होतं। ही अशी फ्रील आहे, मी लावेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला। आता ती गुंडाळली गेली आहे, हॅपी बर्थडे वगैरे। हे आर्विकचं गिफ्ट आहे जे आमच्याकडनं त्याला देणार आहोत। तर मी काय आहे ना ते सांगेनच। तर इथे मी आहे ना हे टॉपर मागवलं होतं केकचं, आणि त्याला मी असं 6 नंबर बनवलेला आहे, हा कॅप वगैरे। आणि कारची थीम असणार आहे, त्यामुळे इथे कारचे बलूनसुद्धा फुगवून ठेवले आहेत। यामध्ये सर्व रिटर्न गिफ्ट आहे। रिटर्न गिफ्टमध्ये काय घेतलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। आणि संध्याकाळचं ना लागणारं सर्व इथे ठेवलेलं आहे। घर काहीसं आत्ता सध्या असं दिसत आहे, आणि आता संध्याकाळी कसं दिसेल सगळं डेकोरेशन झाल्यानंतर दाखवेनच। माझी सगळी गडबड आहे त्याच्यामुळे मी आता सध्या अशी दिसते, पण संध्याकाळी मात्र छान रेडी होणारच आहे। तर मग चला आता कंटिन्यू करते कामाला। तर रिटर्न गिफ्टची ना ही बॅग मी रेडी केलेली आहे। तर आजच्या पार्टीसाठी एकूण आहे ना 11 ते 12 मुलं आहेत, तर मग त्यांच्यासाठी ना हे असे मी सर्व गिफ्ट पॅक केलेले आहेत। बॅग दिसायला छोटी आहे, पण यावेळी मी अगदी छोटे छोटे इसेन्शियल गिफ्ट्स देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि ना मुलं ओपन करून इथे सर्व काढतील, हरवतील, त्यामुळे ना मी त्यांना लेस बांधलेली आहे। पण मुलं आणि मुली असं वेगळे वेगळे थोडेफार गिफ्ट्स मी पॅक करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी त्यापैकी आहे ना एक गर्ल अँड बॉयचं असं ओपन करून दाखवते काय काय आहे यामध्ये ते। तर इथे मुलांची या बॅगमध्ये आहे ना मी काय काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एक हँकी दिलेला आहे छोटासा, त्यानंतर हे छोटे क्रेयॉन्स आहेत, म्हणजे जेव्हा आपण फ्लाईटने ट्रॅव्हल करतो इथून मुलं, तर छोटीशी ड्रॉइंग बुक आणि छोटेसे हे क्रेयॉनचा बॉक्स कॅरी केला ना, तर फ्लाईटमध्ये आहेत ना मुलं छान कलरिंगमध्ये वगैरे असे बिझी राहतात, त्यामुळे हे ट्रॅव्हल कलर सेट आहे छोटासा। इथे मी एक पाऊच बनवला आहे असा। तर इथे ना मी कोम्बचे आहेत ना असे सेट मागवले होते, तर बॉईजसाठी मी अशा प्रिंटेड अशा छोटेसे कोंब जे ट्रॅव्हलिंगमध्ये बरे पडतात,
त्याच्यानंतर मुलं स्कूलमध्ये टिफिन नेतात, त्यामध्ये फोर्क छोटासा फ्रूटसाठी, त्यानंतर शार्पनर, एक इरेझर आणि पेन्सिल आणि एक छोटासा टॉयसुद्धा टाकलेला आहे. जे पण छोटी छोटी लहान मुलं आहेत, स्पेशली बॉय आहेत, त्यांना गाडी आवडतात. आणि त्यासोबत हे असं छोटा हेलिकॉप्टर. कोंब खूप इसेन्शियल असते मुलांना ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे, छोटीशी कोंब. त्याचबरोबर पेन्सिल, इरेझर, रबर तर सर्वच मुलांना लागतात. टिफिनमध्ये हे असे फ्रूट फोक सगळ्याच मुलांना लागतात. तर मुलींसाठी सुद्धा ना मी हे असे हँकीज घेतलेले आहेत. मोठे आहेत, मी ऑनलाईन मागवले. मुलींचे जे हँकीज आले आहेत ना ते मला खूप आवडले. खूप सॉफ्ट आणि मोठी साईज आहे. आणि इथे मुलींसाठी सुद्धा मी अशी कोंब दिलेली आहे आणि मुलांसाठी थोडी थिन आहे. इथे पेन्सिल आहे सोबतच. आणि इथे छोट्याशा झिपलॉक पॅकमध्ये शार्पनर, इरेझर, हा छोटासा फ्रूट फोर्क. आणि मुलींसाठी आहे ना हे असे, हां थांब, आणि मुलींसाठी हा असा एक पॅकेटसुद्धा ॲड केलेला आहे. टोटल 4 क्लिप्स आहेत असे. तर असे प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये ॲड केलेले आहेत. तर अगदी छोटे छोटे आणि इसेन्शियल देण्याचा प्रयत्न केलेला आहे असा ही मुलींची बॅग. आणि आर्विकने आहे ना आता ह्या नोट्स रेडी केलेल्या आहेत. तर प्रत्येक बॅगवरती आहे ना तो असं स्टिक करेल आणि मग देईल. तिथे पुलावसाठी आहे ना सर्व वेजीज मस्त मॅरिनेट केलेल्या आहे. शिवाय मी पनीरसुद्धा ॲड केलेलं आहे. असं सर्व आहे ना छान थोडंसं 80% कुक करून घेते आणि मग बॉईल केलेला राईस टाकणार. आणि आता दुपारचे वाजतायत 4 आणि आमचं लंच झालं, डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे. आणि आता मी नूडल्स करायला घेते. तर नूडल्ससाठी मी काय काय तयारी केली ते दाखवते. तर इथे आहे ना मी पहिल्यांदा 4 म्हणजे ना असा मोठा पॅकेट आहे 4चा. तर मी आधी मुलांचे करते. तर इथे दोन्ही याच्यामध्ये ना मी स्ट्रेनरमध्ये जस्ट बॉईल करून टाकले आहेत. इथे सर्व व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेले आहेत आणि लागणाऱ्यांना सर्व रेडी करून ठेवलं आहे. अनियन लागणार आहे तर आलं लसूण फक्त. आणि इथे मोठ्यांचे आहेत ना त्याच्यात मिरची टाकून चॉपरला चॉप करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा आहे ना फक्त सोया आणि चिली सॉस टाकून मुलांचं करून घेतलं आहे. म्हणजे मुलांसाठीचा सॉस रेडी केलेला आहे नूडल्ससाठी. नंतर मग शेजवान चटणी ॲड करणार आहे. तर इथे ना सर्व असं प्रिपरेशन केलेलं आहे. आणि आता मी नूडल्स करायला घेते आणि मग रेडी झाले ना की मग दाखवते. इथेही मी मुलांचे आहेत ना एकदम लाईट असे रेडी केलेले आहेत नूडल्स, करू शकता. फक्त याच्यामध्ये ब्लॅक पेपर, थोडंसं सोया सॉस, चिली सॉस आणि व्हेजिटेबल्स पण ना एकदम कमी टाकले आहेत. कारण मुलांना ना जास्त मध्ये मध्ये कॅप्सिकम, कॅबेज, कॅरोट आलेलं आवडत नाही. सगळ्याच मुलांना आवडतंच नाही. त्यामुळे मग अगदी कमी कमी घातलेलं आहे. आणि असे हे आता मुलांचे रेडी झाले आहेत. तर आता नूडल्ससुद्धा झालेले आहेत, मी दाखवते. फायनली नंतर संध्याकाळी सर्व मेनूज रेडी होतील ना तेव्हा आता दाखवेनच. तर इथे ना हे मोठ्यांसाठी थोडे स्पायसी नूडल्स केलेले आहेत मी. आणि लहान मुलांसाठी एकदम प्लेन केलेले आहेत. डिफरन्स बघू शकता. ह्याच्यामध्ये किती क्लिअर दिसते मला माहीत नाही, पण खूप मस्त टेस्टी झालेले आहेत. आणि यांना अशाच काचेच्या बाउलमध्येच आता काढून ठेवते. म्हणजे संध्याकाळी एकदा आहे ना अवनला गरम केलं ना सर्व करण्यासाठी रेडी होऊन जाईल. आता रेडी झालेलं ना सर्व इथे ठेवलेलं आहे. आणि आता मी सँडविच करायला घेतलेलं आहे. ही सुद्धा आहे ना मी 2 वेगवेगळे स्टफिंग केलेले आहेत. हे थोडं स्पायसी बनवलं आहे. सर्व मिक्स व्हेजिटेबल्स आहे, अगदी कॅबेजपासून सर्व आहे याच्यामध्ये. कॅप्सिकम, कॉर्न, अनियन, टोमॅटो, त्याचबरोबर आपलं अजून बरंच काय काय सगळं, काकडी वगैरे. आणि ह्यामध्ये प्लेन केलेलं आहे मुलांसाठी फक्त चाट मसाला टाकून. आणि बीट आहे त्यामुळे रंग थोडासा रेड आलेला आहे. आणि मी आज कसं आता एवढे सँडविच बनवायचे आहेत त्यामुळे मिंट चटणी केली नाही आहे. तर एका साईडला मेयोनीज लावणार आहे, म्हणजे हा चीज स्प्रेड आहे. आणि एका साईडला केचप लावते, म्हणजे कसं बरोबर होऊन जाईल, टेस्ट येईल सँडविचला. तर मी इन्स्टंट सँडविच नेहमी असेच बनवते. आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना मी चीज जे आपलं हे असतं ना मोझरेला चीज असतं ना ते सुद्धा घातलेलं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक आता मी ग्रिलर जेव्हा लावणार ना सर्व तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये चीजसुद्धा आहे ना मेल्ट होणार. आणि मुलं कसं जास्त खाणार नाहीत त्याच्यामुळे आहे ना स्टफिंग खूप जास्त भरत नाही. आणि अशीच आहे ना पलित्याने हे केली ना की परफेक्टली स्प्रेड पण करता येते पटापट. तर एवढी आहे ना अशी स्टफिंग भरते. भरपूर केली आहे मी ॲक्च्युली, पण ठीक आहे. राहिली तरी मैसूर मसाला डोसा करून खाता येईल मस्त. तर असे आहेत ना आता मी सर्व आहे ना एकावर एक करून ठेवून देणार. बटरसुद्धा लावलेलं आहे मी ब्रेडला ऑलरेडी.
इथे मी असं ना काढूनच ठेवते. इथे हे आहेत मेयोनीज वगैरे. आणि आता आहे ना मी हे सर्व रेडी करून ठेवते आणि मग ग्रिलरला आहे ना दोन सँडविच पटापट लावता येणार. त्याच्यामुळे आहे ना आधी सर्व आहे ना असे करून ठेवते. आणि सँडविच कसं खूप लवकर करून नाही ठेवू शकत कारण सॉगी होतात. तर मग म्हणून आता एकच तास राहिला आहे, बड्डे पार्टीसाठी सगळं रेडीसुद्धा व्हायचं आहे. त्यामुळे आहे ना मी आता करायला घेतलेलं आहे. आणि मग फटाफट दोन ग्रिलरला लावले ना की मग रेडी होऊन जातील सँडविच. आणि मुलांसाठी आहे ना मी 4 ट्रायंगलमध्ये 4 पीस करणार आहे. म्हणजे मुलांना व्यवस्थित खाता येतं, मोठं त्यांना जास्त खाता येणार नाही. आणि मोठ्यांसाठी आहेत ना 2 पीस करणार. तर असं सध्याचं प्लॅनिंग आहे, त्यानुसार सर्व करून घेते आता पटापट. चला आता मी ना इथे सर्व सँडविच रेडी करून ठेवलेले आहेत. लहान मुलांचे कोणते, मोठ्यांचे कोणते, त्याच्यामुळे ना असं सॉस आणि मेयोनीजचं साईन करून ठेवलेलं आहे. आणि इथे सँडविच आता मी रेडी करते आहे. 2 आहेत ना. आज बरीच कामं होती त्यामुळे मी सकाळीच लवकर आहे ना सँडविचच्या स्टफिंगसाठीचं चॉपिंग करून ठेवलं. त्यामुळे इतक्या वेळ ना थोडंसं पाणी सुटलं आहे, त्यामुळे मशीनला आहे ना आजूबाजूला स्टफिंग थोडंसं चिकटतं आहे. पण मी इतर वेळी घरामध्ये जे सँडविच बनवते ते चिली मिली बनवते, जे एकदम स्पायसी आणि टेस्टी असतं. पण आज कसं सर्वांचाच विचार करून थोडंसं वेगळं बनवलं आहे. आम्ही डेकोरेशन कसं केलं आहे ते दाखवते. तर इथे मुलांना बसण्यासाठी आहे ना असं सतरंजी अंथरलेली आहे, कार्पेट. आणि डेकोरेशन असं केलेलं आहे जसं आम्हाला जमतं ना, साधं सिंपल तसंच केलं आहे. ती इथे बलून्स लावलेले आहेत आणि कारची थीम आहे त्यामुळे इथे कार स्टिक केलेले आहेत. आणि इथे आर्विकचे कार्स ठेवलेले आहेत. आणि इथे ना आता रिटर्न गिफ्ट, आर्विकचं गिफ्ट आणि काही गेमसुद्धा मी खेळून घेणार आहे. तर इथे हे पोलमध्ये रिंग टाकायचं ते गेम. त्याच्यानंतर इथे ना मी मुलांना आल्या ना काहीतरी एक ॲक्टिव्हिटी देणार आहे. तर हे जे पोस्टिट आहेत हे प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करणार. आणि कलरफुल पेन्सिल्स ठेवलेले आहेत इथे पाऊचमध्ये. प्रत्येकाने काही ना काही घ्यायचं आणि यावर ड्रॉ करायचं. डान्स करून घेणार मुलांचा. काही 7 वाजता आर्विकचे फ्रेंड्स यायला सुरुवात झाली. आणि आर्विकला आजच्या बड्डे पार्टीमध्ये काय काय करायचं आहे ना हे मी सर्व आधीच सांगितलं होतं. त्याला सांगितलं होतं की जसे तुझे फ्रेंड्स येतील ना तर तू त्यांना एंगेज ठेवायचं. तर तू तुझे पोस्टिट सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे विथ कलर पेन्सिल्स. त्यांना सांगायचं आहे काय काय छान छान ड्रॉ करा, मेसेज लिहा, मग ते आपण मस्त स्टिक करू. आणि आज पार्टीसाठी त्याच्या बिल्डिंगमधले सर्व फ्रेंड्स आणि त्याच्या बसमधले जे एकाच स्टॉपला असतात ना ते सर्व फ्रेंड्स इन्व्हाइट केली होती. आणि मुलंसुद्धा आहे ना मस्त एंगेज होते. मग सर्व झालेलं आहे आणि रेडी झालेलं. इथे आर्वी कसा रेडी झालाय? मी नर्स काढली आहे. नर्स ओके, छान. आणि इथे बाकी सर्व प्रिपरेशन माझं झालेलं आहे. तर इथे चीज बॉल्स अर्धेच आहेत ना मी इथे पॅनमध्ये गरम करत ठेवलेत कारण फ्राय मी आधी सकाळीच केले होते. इथे अजून आहे. त्यानंतर इथे तर मी दाखवलं तुम्हाला, बॅक कॅमेराने दाखवते. तर इथे हे चीज बॉल्स आहेत आणि पुन्हा एकदा ना पॅनमध्ये गरम करण्यासाठी ठेवले आहेत. इथे आणखी एक्स्ट्रा आहेत. इथे हे नॉन स्पायसी नूडल्स केलेले आहेत. केचप ठेवला आहे. इथे हे स्पायसी सँडविच आहेत, हे मुलांसाठीचे नॉन स्पायसी आहेत. पुलाव आहे आणि चीज बॉल्स दाखवलेच तुम्हाला. आणि केक हा असा आहे मस्त. नंतर मी काढेनच केक बाहेर, तेव्हा दाखवेनच. लास्ट इयर आहे ना आर्विकचा बड्डे 5th आम्ही बाहेर सेलिब्रेशन केला होता, ज्याची तयारी 1 महिना आधीच सुरू झाली होती की थीम कोणता ठेवायचा, सर्वांचे कपडे खरेदी, केक कसा पाहिजे, इन्व्हिटेशन आणि मुलांना रिटर्न गिफ्टसुद्धा मस्त मस्त घेतले होते. आणि या बड्डेसाठी मी बरोबर 1 वीक आधी तयारीसाठी लागले. तरी म्हणतात ना काही राहून जातं. तर भारतातून येताना आम्ही मस्त लहान मुलांचा स्पीकर आणि माईक घेऊन आलो होतो. म्हटलं की बड्डेच्या दिवशी मुलांना मस्त काहीतरी सिंगिंग करायला सांगूया, पण ते इतर गोष्टींमध्ये राहूनच गेलं. मी अशी रेडी झाली आहे मस्त. आज इंडियन ड्रेस घातलेला आहे. ड्रेस घालायलाच मिळत नाही इथे, पण आज घातला आहे आर्वीच्या बड्डे पार्टी निमित्त. आणि मुलं तर सर्व आलेली आहे, जसं काही यायची बाकी आहे. डेकोरेशन तुम्ही पाहिलातच. आणि काही ॲक्टिव्हिटी केली आहे मुलांना. इथे मस्त प्रत्येकाने आहे ना काही पिक्चर काढून स्टिक केलेलं आहे. आणि मग नंतर त्यांच्या गिफ्टसोबत ते स्टिक करून त्यांना देता येईल असं काही काही छोटे आयडियाज. आता सर्व आले ना की नेक्स्ट गेम खेळायचंच आहे. तर मुलांचा तर चालू आहे गोंधळ. आणि मग थोड्या वेळाने मस्त सेलिब्रेशन करू. ते सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं.
birthday to you. Happy birthday to कटिंग नंतर सर्व मुलं जेवायला बसली आणि मुलांनी इतकं आवडीने सर्व खाल्लं ना, पुन्हा पुन्हा घेऊन, कारण सर्व आवडीचे मेनू होते. आणि माझा मेन हेतू तोच असतो, आर्विकचा वाढदिवस तर छान साजरा झालाच पाहिजे, पण आलेलं प्रत्येक मूल घरातलं अगदी छान जेवून गेलं पाहिजे, कारण त्यामागे ना खूप चांगलं समाधान मिळतं. लास्ट इयर रिटर्न गिफ्टमध्ये मी सर्वांना गेम्स दिले होते, त्यामुळे यावर्षी मी ठरवलं की काहीतरी युजफुल वस्तू देऊ. त्यामुळे सेलिब्रेशन अगदी मस्त झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्विक खूप जास्त खुश आहे. 2 जूनला स्कूलमध्ये आणि आमच्यासोबत आणि आज फ्रेंडसोबत त्याचा बड्डे सेलिब्रेट झाला. फायनली सकाळपासून जी कामं चालू होती, सर्व तयारी चालू होती, आता एंड झालं आहे सर्व दिवसाचा, झालेली आहे बड्डे पार्टी. आणि खूप मुलांनी मस्त एन्जॉय केलं. डान्स गेम छोटेसे घेतले, डान्स केला छान, आणि केलेले सर्व पदार्थ इतके मस्त झाले होते ना. आता शेवटी आत्ता आम्ही जेवलो त्यावेळी कळलं की मस्त झालं होतं सर्व, आणि मुलांनीसुद्धा मस्त खाल्लं सर्व, त्यातच समाधान मिळतं. आणि आर्विकने आता जस्ट गिफ्टसुद्धा ओपन केलेत, आणि मी सुद्धा ना आवरून बसले. तर म्हटलं की चला व्लॉग एंड केला नाही आहे, तर गिफ्ट्स काय काय आले ते सुद्धा दाखवूया. तर आर्विकला गिटार मिळाला आहे, गेल्या वेळी पियानो मिळाला होता, यावेळी गिटार मिळाला आहे. इथे हा पाऊच आहे, त्यानंतर इथे हा नवा व्यापार आपण आपल्या वेळी जो खेळायचो ना बिझनेस, तो गेम आहे. इथे 1-2 गाड्यांचे असे गेम मिळालेले आहेत. पझल आहे, हे सुद्धा एक गाडीचं आहे, गाडीचा गेम. मस्त अशी बॅग मिळालेली आहे आर्विकच्या फेवरेट ॲस्ट्रोनटच्या ह्याची. आणि आर्विकला आम्ही काय गिफ्ट दिलं दाखव आर्विक. तर आर्विकला आहे ना, मी सांगितलं ना आम्ही की बॉक्सिंगचा सेट घेतलेला आहे. बॉक्सिंग म्हणजे कराटेसाठी त्याला जो लागतो, हँड ग्लोव्ज आहेत आणि ते नी कॅप्स आहेत. आर्विक कसं वाटलं तुला गिफ्ट? आवडलं? जस्ट त्याने आता त्याची फर्स्ट कराटेची जी फर्स्ट बेल्टची एक्झाम होती, म्हणजे व्हाईट नंतर येल्लो, तर त्याला आता येल्लो मिळालेला आहे. सो हे त्याला आता खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे मग आम्ही तेच त्याला बड्डे गिफ्ट म्हणून दिलं. आणि डेकोरेशन पण आम्हा दोघांना बऱ्यापैकी चांगलं जमलं. कधी केलं नव्हतं, म्हणजे असं मोठं नॉर्मल असे बलून्स लावायचो, पण छान झालं सर्व. आणि कसं वाटलं तुला तुझी बड्डे पार्टी? छान. कसं वाटलं? फ्रेंड्स आले, मम्माने काय काय बनवलं होतं सांग. नूडल्स बनवले, केक होता, चीज बॉल्स होते, अजून सँडविच होता, सॉस होता, केचप पण सांगतोय, आणि ज्यूस. तर आवडलं तुला सर्व? तुला काय आवडलं मम्माने बनवल्यामध्ये सगळ्यात जास्त? काय आवडलं टेस्टी? सँडविच. बड्डेच्या निमित्ताने किंवा हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्याकडे लेडीज येतात किंवा मुलं येतात, तर आपल्या हाताने करावं. बाहेर तर सर्वच मिळतं, पण त्या निमित्ताने आपण आपल्या हाताने करून मुलांना थोडंसं खाऊ घालतो. इवन हळदी कुंकाला सुद्धा ज्या पण येतात लेडीज, त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो जे करायचं ते घरी करायचं, बनवायचं. तर आणि आता आर्विक 6 वर्षाचा झालेला आहे. कळतच नाही मुलं एवढी मोठी कधी होतात. पाहता पाहता म्हणजे आत्ता तर उठायला, चालायला, बसायला लागला होता, आणि आता लगेच 6 वर्षाचा सुद्धा झाला. तर वर्ष अशी जपजप निघून जातात आणि मुलं अगदी मोठी मोठी होऊन जातात. असं वाटतं पुन्हा एक दिवस तरी तो तसा छोटा व्हावा आणि त्याच्याजवळच बसावं, त्याला घेऊनच राहावं असं वाटतं, पण आता ते शक्य नाही. पण ठीक आहे, प्रत्येक आईवडिलांना तसं वाटतंच, कारण आपलं बाळ लहान असतानाचे जे मुवमेंट्स असतात, फिलिंग्स असतात, त्या वेगळ्याच असतात. पण मुलं एकदम फास्ट मोठी होतात. तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा बड्डे व्लॉग इंटरेस्टिंग वाटला असेल पाहायला. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.